तारी मजाता रखुमाईचा कांता तारी मजाता रखुमाईचा कांता तारी मजाता रखुमाईचा पंढरीचा नाथा पंढरीचा नाथा पंढरीचा नाथा पंढरीचा नाथा माय बाबा पंढरीचा नाथा माय बाबा माय बाबा तारी मर्यादा रघुमाईचा कांता तारी मर्यादा रघुमाईचा कांता अनाथाचा नाथ ऐकियले कानी अनाथाचा नाथ अनाथा मगरे 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 धरी जगरे मग मग बनी धरी गरे धरी मगरे धरी धरी गरे गरे धरी 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 अनाथाचा नाथ सगरे ग सरे ज प म प ग रे ग रे सरे नि ज प द म प ग म रे ग रे सरे नि ज सरे ग सरे म प द द द द नि म प म प द द द द म प द द नि द अनाथाचा नाथ ऐकियले कानी सनकादिक मुनी बोलतानी सनकादिक मुनी
बोलता ती तारी मजा रघुमाईच्या कांता तारी मजा रघुमाईच्या कांता तारी मजा रघुमाईच्या कांता त्याची वचनाचा पाहुनी विश्वास त्याची वचनाचा पाहुनी विश्वास धरली तुझी कास पांडुरंगा धरली तुझी कास पांडुरंगा तारी मजा रघुमाईच्या कांता तारी मजा रघुमाईच्या कांता तारी मजा रघुमाईच्या कांता नामयाची लेकी अवघणे देवा संत नामदेव महाराज यांची लेक यांची कन्या आऊबाई यांचा हा अभंग आहे. नामयाची लेकी देवा दब रे ग म प र दब रे ग म प र दब स रे ग म प र दब नि स रे ग म प र दब द नि स रे ग म प र दब प द नि स रे ग म प र दब म प द नि स रे ग म प र दब pani badata pani badata pani badata pani badata pani badata pani badata ni na ni da ni da da ni da ni da ni da ni da ni da ni da sare ga re 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 ga ma ga re ga ma ga re ga ni da re ga re ga ni da ma ga re ga pani सर्दी सर्दी रे करे सरी नीदा रे नीदा रे गारे अरे रे करे सरी नीदा रे नीदा रे गारे रे करे 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 सरी नीदा रे गारे नीदा 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 नीदा
रे ग सा रे म प द नि रे ग रे ग ग रे म ग प द ग म प ग रे ग सा रे नि सा द नि प द म प ग रे ग सा सा रे ग रे ग म ग प म प द प द नि ध नि ध नि ध नि ध सा रे ग रे ग म ग प म प द प द नि ध नि ध नि ध नि ध सा रे ग रे ग म ग प म प द प द नि ध नि ध नि ध ग म नि ध ग म नि ध ग म नि ग म नि ध ग म नि ध ग म नि ग म नि ध ग म नि ध सा रे ग रे ग म ग प म प द प द नि ध नि ध नि ध सा रे ग रे ग म ग प म प द प द नि ध नि ध नि ध सा रे ग रे ग म ग प म प द प द नि ध नि ध नि ध ग म नि ध ग म नि ध ग म नि ग म नि ध ग म नि ध ग म नि ग म नि ध ग म नि ध सा रे ग रे ग म ग प म प द प द नि ध नि ध नि ध सा रे ग रे ग म ग प म प द प द नि ध नि ध नि ध सा रे ग रे ग म ग प म प द प द नि ध नि ध नि ध ग म नि ध ग म नि ध ग म नि ग म नि ध ग म नि ध ग म नि ग म नि ध ग म नि ध ग रे नि ध नि रे नामयाची लेकी नामयाची नाम हा आपल्या पुढे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक भजन सम्राट पंडित बाळासाहेब वाईकर गुरुजी त्याचबरोबर त्यांच्या सोबत असणारे आमचे पंडित जगन्नाथ वाडेकर काका यांच्या आवाजाची एक झलक आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करतो. हा सर्वप्रथम पंडित बाळासाहेब वाईकर गुरुजी. हे ना कसे गातात वाईकर सर. वेगळं वाटतंय का काही? हा, ही भगवान रवळनाथांची कृपा आहे. माझ्यावर सद्गुरूंची फार कृपा आहे. कारण मी गेली 20 वर्ष विश्वात्मक जंगली महाराज आश्रम कोकम ठाण या ठिकाणी राहिला होतो. जीवनामध्ये सद्गुरू असल्याशिवाय पर्याय नाही, लक्षात घ्या. खूप गायक आहेत या भारतामध्ये, या विश्वामध्ये खूप गायक आहेत, पण सद्गुरू असणारे गायक कमी आहेत, लक्षात घ्या. ज्याच्यावर सद्गुरूची कृपा असली त्याच्यासारखा गायक नाही. अलग लक्षामध्ये. सानी सानी पग मग धसा रूप पाहता ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा वेद सिनला झाली सीमा घेतात नाम 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 यशोदानंद का नंद है, मेरे नैनों का तारा है, नहीं कुछ काम दुनिया से, मेरा श्री कृष्ण प्यारा है, मेरा श्री कृष्ण प्यारा है, मेरा श्री कृष्ण प्यारा है.
वायकर सर सरगम कसे गातात बघा. गाण सधा सागप त्यांचा प कसा लागतो. सागप मन निरे गा पदधनि द पदधनि द पदधनि रे पदधनि रे. नामया जिले किया वो मनी हा वाडेकर गुरुजी एवढं बस ना. लवणाचा गाभा त्रैलोकाची विटेवरी उभा पंढरी. लवणाचा गाभा 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 त्रैलोकाची शोभा 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 शोभा. त्याच्यानंतर वाडेकर काका. रे अगरात तुझी घोंगडी चांगली चांगली कोठे कुणा संगतली राधिका कोठे कुणा संगतली राधिका कोठे कुणा संगतली राधिका राधिका आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन आता कोठे धावे तुमचे चरण देखिली तुमचे चरण देखिली भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला गेला सीन गेला गेला सीन. हे निवृत्तीने बाहेर आलेले गोपाळ निवृत्तीने बाहेर आलेले गोपाळ निवृत्तीने. बघा त्यांच्या आवाजाची एक वेगळी स्टाईल आहे. पटियाला घराण्याचे ते गायक आहेत. पतियाळा घरा आपण मराठीमध्ये पतियाळा म्हणतो आणि हिंदीमध्ये पटियाला म्हणतात बरं का. तर वायकर सरांनी वाडेकर काका दोघे पण पतियाळा घराण्याचे गायक आहेत. आता त्यांच्या घराण्याची एक स्टाईल असते. आता वाडेकर काकांची एक स्टाईल आहे. निवृत्तीने बाहेर आलेले गोपाळ. ही जी स्टाईल आहे ना ही वेगवेगळ्या आपण म्हणतो ना की शास्त्रीय संगीतामध्ये वेगवेगळे घराणे असतात. त्या घराण्याची एक स्टाईल आहे. आलेले गोपाळ फार सुंदर अगदी वेगळे गायक आहेत या महाराष्ट्राला लाभलेले ज्यांच्या आवाजाची पोत अगदी वेगळी आहे. वायकर सरांचा आवाज वेगळाच आहे जो असा परत आवाज नाही होणार महाराष्ट्रामध्ये. आणि पिढ्यानपिढ्या हे चालत राहावं म्हणून मी सहज एक दिवस भगवंताच्या कृपेने प्रयत्न करून बघितला आणि तो सक्सेस झाला. आलं का लक्षात. हे लोक यांच्यामुळे आम्ही संगीत शिकलोय. बैरागकर सर असतील, वाडेकर काका असतील, वायकर सर असतील, खंडाळकर गुरुजी असतील, सगळेच हे जर नसते या महाराष्ट्राला लाभले तर आम्हाला भजन कळलं नसतं. आम्ही यांच्या कॅसेटी ऐकून ऐकून गाणं शिकलोय. नंतर मग कळलं की कॅसेटीवर काही नसतं, त्यांच्याकडे जाऊन शिका. मग त्यांच्याकडे जाऊन शिकलो. पण तरी भजनाची गोडी त्यांच्यामुळे लागली. त्यामुळे
आपण देखील भाग्यवान आहोत की भजनाची परंपरा त्यांनी चालवण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये भगवंतांनी त्यांना जन्माला घातलं. अलग लक्षामध्ये असे कलाकार आपल्याला मिळाले. त्यांचं ऐकून ही परंपरा भजनाची चालत राहावी त्यासाठी त्यांनी पण खूप प्रयत्न केले. अजूनही ते करतात आणि मला देखील वाटतं की ही भजनाची परंपरा कायम चालू राहावी म्हणून मी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो. आता 26 वर्ष 27 वर्ष आमच्या वयाची मुलं काहीच करत नाहीत. भजन म्हटलं का त्यांना आवडतच नाही विषय. आम्ही शास्त्रीय संगीतच शिकतोय, भजन शिकत नाही. पण शेवटी भजन पण कोणतरी जगवलं पाहिजे की नाही. भजनच सगळ्यात महत्वाचं आहे. आलं का लक्षात. शास्त्र हे नंतर आहे हो, सगळ्यात पहिलं नामस्मरण आहे. आलं का लक्षात. सायन्स हे नंतर आहे, पहिलं भगवंताला भजा. आणि काही काही डॉक्टर शेवटी सांगून देतात की आता माझ्याकडून होतच नाही बाबा, आता तू भगवंताचंच नामस्मरण कर, त्याच्याशिवाय तुला पर्याय नाही. चाले हे शरीर कोणाची या सत्य कोण बोलवितो हरिविना, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकून दे. आलं का लक्षात. किंवा तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी या सत्तेने. मग हे 700 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे भजनाशिवाय पर्याय नाही आपल्या आयुष्यामध्ये. भजन करा, ध्यान करा प्रभूचं, आणि आपला परमेश्वर आपल्या हृदयामध्येच आहे याची ओळख करून घ्या. तर असं खूप खूप धन्यवाद देईल सगळ्या महाराष्ट्रातील आमच्या भजन गायकांना, ज्यांच्यामुळे आज आम्हाला भजन कळलं आणि आपल्या समोर देखील आम्ही गातोय. धन्यवाद. नामयाची लेखी आऊ म्हणे ते, नामयाची नामयाची लेखी आऊ म्हणे ते, कृपाळू केशव सांभाळावे, कृपाळू केशव सांभाळावे. आता रघुमाई